आज मी तुम्हाला नाशिक इथल्या आनंदालय या एका वृद्धाश्रमाची वॉकिंग टूर करणार आहे. नाशिकची खूप डेव्हलपमेंट झाली, परंतु चांगला रिझनेबल स्वच्छ असा वृद्धाश्रम नव्हता. ती उणीव या आनंदालय वृद्धाश्रमाने भरून काढलेली आहे. आता मी तुम्हाला इथून इथून आपण आज शिरू. हा इथे एक रॅम्प केलेला आहे. रॅम्पवर व्हीलचेअरनी आत जाता येतं, म्हणजे कोणाला चालता येत नसेल किंवा चालायचा प्रॉब्लेम असेल तर. आणि इथे मोठी पार्किंग एरिया केले. इथे टू व्हीलर, फोर व्हीलर पार्किंग राहतात. इथे इंडिपेंडंट ट्रान्सफॉर्मर आहे यांचा, त्यामुळे विजेचा पुरवठ्याचा प्रॉब्लेम येत नाही. आणि हा जो रस्ता केलेला आहे त्यांनी, हा त्यांचा प्रायव्हेट रस्ता आहे. त्याच्यावर सोलर स्ट्रीट लाईट लावलेत, त्यामुळे रात्री बेरात्री वीज गेली तरी रस्त्यावरचा उजेड कमी होत नाही. आता आपण आज जाऊ. या बिल्डिंगच्या बाजूला एक जनरेटर आहे, पण तो दाखवायची गरज नाही. म्हणजे इथे जर वीज गेली तर जनरेटर चालू होतं, आणि शिवाय सोलर लाईटिंग आहेच. आता आपण या गेटने आत शिरतो आहे. हे समोर दिसत आहेत ते प्लॅस्टिकचे पडदे लावलेले आहेत, म्हणजे पावसाळ्यात पाणी वरांड्यात येत नाही. वरांड्यात चालताना तुम्हाला साईडला सगळे बार दिसतील, म्हणजे सपोर्टसाठी कोणाला गरज लागली तर त्याला धरून फिरता येतं. आता आपण पहिले डायनिंग हॉल पाहू. डायनिंग रूम असं इथे लिहिलेलंच आहे. डायनिंग हॉल खूप मोठा आहे आणि सगळी टेबल स्टेनलेस स्टीलची आहे, त्यामुळे काय होतं की स्वच्छता आपोआप राखली जाते. नुसतं पुसलं तरी दाखवलं होतं. याच डायनिंग रूममध्ये राम, लक्ष्मण, सीता यांच्या सुंदर मूर्ती आहेत, आणि त्यांचं एक देवळासारखं केलेलं आहे. आणि इथे सकाळी रोज व्यवस्थित पूजा अर्चा होते. याच डायनिंग रूममध्ये एक मोठा टी व्ही आहे, त्यामुळे इथे कोणाला जर न्यूज किंवा काही पाहायचं असेल तर पाहता येतं. तसंच इथे एक बोर्ड आहे. त्या बोर्डवर कोणीतरी विडंबनं वगैरे लिहितं, किंवा सुविचार, किंवा काही सण असतील तर त्या शुभेच्छा वगैरे असं लिहिलं जातं. तर आता हा डायनिंग हॉल पाहिल्यानंतर, या डायनिंग हॉलमध्ये माशा वगैरे त्रास होऊ नये म्हणून त्या ट्रॅपसुद्धा लावलेले आहेत. शिवाय भरपूर उजेड आहे. प्रत्येक टेबलवर मीठ वगैरे सगळ्याची सोय आहे. समोर दिसतोय की इथे मोठा इंडस्ट्रियल वॉटर प्युरिफायर आहे, त्यामुळे इथे सगळ्यांना फिल्टरचं पाणी व्यवस्थित मिळतं. शिवाय इथे एक व्होल्टाचा वॉटर हीटर आहे, त्याच्यातून जेवताना कोणाला पाहिजे असेल तर गरम पाणी मिळतं. एक छोटं मिनी स्टोअरसुद्धा आहे, म्हणजे इमर्जन्सीमध्ये कोणाला तेल, बिस्किट किंवा काही लागलं तर इथून विकत घेता येतं. आता आपण किचनमध्ये जाऊ. किचन खूप अल्ट्रा मॉडर्न किचन आहे, कम्प्लीट स्टेनलेस स्टीलचं आहे. त्यामुळे काय होतं की स्वच्छता तुम्हाला दिसेल. आता सगळी भांडी सगळे इतकं सिस्टमॅटिक लावलेलं आहे सगळं. आणि इथे मोठे इंडस्ट्रियल बर्नर आहेत. शिवाय वर चिमणी आहे, त्यामुळे इथे कधीही स्वयंपाक करताना धूर आला आहे वगैरे असं काही होत नाही. याशिवाय फ्रेश एअर सप्लायसाठी मोठी डक केलेली आहे. वॉशिंग एरिया कम्प्लीट त्यांनी वेगळी ठेवली. वॉशिंग करून कपडे तिथे व्यवस्थित लावले जातात. नंतर त्याने काय केलं की फ्लोअरला कम्प्लीट ड्रेनेज सिस्टीम केलेली आहे, त्यामुळे मोठा पाण्याचा फवारा मारून किचन सगळं साफ केलं तरी लगेच पाणी सगळं ड्रेन होतं. इथे नॉर्मली मेनू वगैरे लिहिला जातो. इथे सगळ्या सोयी आहेत. मायक्रोवेव्ह ओव्हन आहे, मोठा इंडस्ट्रियल ग्राइंडर आहे, त्यामुळे इडली वगैरे सुद्धा इथे व्यवस्थित होते. आता आपण किचनमधून बाहेर जाऊ, डायनिंग हॉलमध्ये येऊ. आता मी तुम्हाला इथे ऑफिसमध्ये नेईन आणि मग आपण पुढल्या पूर्ण चौकशी होऊ. आता इथून तुम्हाला दिसेल ही सगळी अशी वाड्यासारखी अरेंजमेंट आहे. समोर दिसते ती बेल आहे. इथे जेव्हा नाश्ता जेवणाची वेळच्या वेळी बेल वाजते, त्यामुळे मग खोलीतून रेसिडेंट येऊन डायनिंग हॉलमध्ये जॉईन होतात. आता हे मध्ये दिसतंय ती लॉन आहे पूर्ण, आणि हे वृंदावन मुद्दाम त्यांनी वास्तुशास्त्राच्या हिशोबाने केलेलं आहे. म्हणजे काय केलेलं की या वृंदावनाच्या खाली मोठा एक 4 फूट खोल खड्डा आहे, त्याच्यात गोमय आणि गोशाळेची माती टाकून तो भरला आहे, आणि त्यानंतर त्याच्यावर वृंदावन केले. यामुळे वास्तूची समृद्धी आणि प्रसन्नता राहते. आता आपण आता वॉकिंग टूर सुरू करू. इथे सोफा वगैरे ठेवलेला आहे, जेवल्यावर काही लोक इथे बसतात. हे इथं ऑफिस आहे. हे ऑफिसमध्ये ओक म्हणून मॅनेजर आहेत, ते सगळी व्यवस्था बघतात.
ऑफिसमध्ये कम्प्युटर वगैरे सर्व अद्ययावत आहे आणि CCTVचं सगळ्या स्क्रीन इथे लावलेलं आहे. नंतर इथे 2 मोठ्या रूम आहेत कॉन्फरन्स रूम. जेव्हा ट्रस्टीज येतात तेव्हा इथे त्यांच्या मीटिंग वगैरे होतात. अशी जनरल ऑफिसची अरेंजमेंट आहे. सगळं ऑफिससुद्धा एकदम छान केलेलं आहे त्यांनी. आणि आता आपण चालत जाऊ पुढे. इथे काय केलेलं आहे त्यांनी 2 लिफ्ट केलेले आहेत. एक लिफ्ट पूर्ण ऑपरेटिव्ह आहे. हे जे टॉयलेट ब्लॉक दिसत आहेत हे बाहेरून कोणी जे येतात व्हिजिटर त्यांच्यासाठी आहेत, शिवाय स्टाफसाठी आहेत. आता आपण इथे या बाजूला ही लिफ्ट आहे पहा. ही ही मोठी स्ट्रेचरची लिफ्ट आहे. ओपन करते. यामुळे काय होतं की स्ट्रेचर मावेल एवढ्या लांबीची लिफ्ट आहे आणि उटीसची लिफ्ट आहे. अगदी छान मेंटेन केलेली आहे. आणि या लिफ्टच्या बाजूलाच एक रॅम्प केलेला आहे. म्हणजे स्ट्रेचरवरून कोणी पेशंट आणला तर या रॅम्पनी या समोरच्या गेटनी बाहेर जाऊन डायरेक्ट ॲम्ब्युलन्समध्ये भरता येतो. आता काय करू आपण खालच्या रूम खाली एक पूर्ण राऊंड मारू आणि मग मी तुम्हाला वरच्या मजल्यावर नेईन. इथे एक स्टेज केलेलं आहे. म्हणजे इथे जर 15 ऑगस्ट वगैरे काही कार्यक्रम असेल तर या स्टेजवर अरेंजमेंट करतात. ते फ्लॅग होस्टिंग होतं इथे 15 ऑगस्ट 26 जानेवारीला वगैरे. आता या मागच्या बाजूलाही त्या रूम आहेत. आता आपण चालत जाऊ. इथे लायब्ररी आहे. लायब्ररी मी तुम्हाला दाखवतो. लायब्ररी खूप छान आहे. तिथे बसूनही वाचायची सोय आहे किंवा खोलीत जातांची सोय आहे. आणि त्या लायब्ररीत भरपूर पुस्तकं आहेत. त्यामुळे तुम्हाला तिथे बसून वाचता येतं. शिवाय ग्रंथ तुमच्या दारी या स्कीमखाली आलेल्या पेटीतून 100 पुस्तकं नेहमी एक्सचेंज होतात. लायब्ररीत भरपूर उजेड आहे, पंखे आहेत आणि पुढे आमचा प्लॅन डिजिटल लायब्ररी करायचा आहे. पण त्याला अजून थोडा वेळ लागेल. आणि लायब्ररीमध्ये सुद्धा वॉशरूमची सोय केलेली आहे. त्यामुळे ज्याला बसायचं त्याला इथे बसून वाचताही येतं किंवा खोलीत घेऊन जाता येतं. आता हा असा पॅसेज दिसतो. समोर व्हीलचेअर आहे. काही जणांना समजा चालायचा त्रास वाटला तर त्यांना व्हीलचेअरवरनं डायनिंग हॉलमध्ये वगैरे दिले जातं. आता आपण असं राऊंड मारून आलो म्हणजे तुम्हाला कळतं की हा असा चौकोन आहे पूर्ण. मध्ये लॉन आणि चारही बाजूला बिल्डिंग. आता इथे 3 त्यांनी झोपाळे लावले. हा झोपाळेसुद्धा खूप छान फायद्याचे आहेत. तिथे बसून छान संध्याकाळी बहुतेक 3ही झोपाळ्यावर माणसं बसून गप्पा मारतात. आता मागे जी दिसते ती लिफ्ट, दुसरी लिफ्ट आहे. त्याचं काम चालू आहे. त्यामुळे मी तुम्हाला जिन्यानेच वर नेतो. जिन्याच्या पायऱ्यासुद्धा अगदी सोयीच्या आहेत. त्यामुळे कोणालाही चढताना विशेष त्रास होत नाही. वाटेतील छान पायऱ्या आहेत. अगदी हाईट त्याची कमी आहे. जिन्याच्या दोन्ही बाजूला रेलिंग केलेलं आहे म्हणजे धरून जिना चढता येतो. त्यामुळे अगदी सेफ वाटतं कोणालाही. जिन्यातसुद्धा छान लाईटिंग केलेलं आहे त्यांनी. हे असे जे छोटे लाईट असतात ते सगळे जिन्यात लावलेले आहेत. आता इथून मी तुम्हाला एक रूम उघडून दाखवतो म्हणजे काय होईल की तुम्हाला साधारण कल्पना येईल. CCTV तर सगळीकडे लावलेले आहेत त्यांनी. बरं, पॅसेजवर प्रत्येक ठिकाणी अशी टेबल ठेवलेली आहे, खुर्च्या ठेवलेल्या आहेत. आणि आता रूम दाखवतो मी तुम्हाला. रूम खूप छान आहेत, स्पेशस आहेत, मोठ्या आहेत. काही रूम डबल बेडच्या जवळजवळ 10 रूम आहेत. मग काही 3 बेडच्या आहेत, काही मोठाले 4 बेडचे आहेत. शिवाय बेडरूम लोकांसाठी. आता आपण रूममध्ये जाऊ. ही मी तुम्हाला डबल बेडरूम दाखवतोय. असे इथे 2 बेड असतात. प्रत्येक टेबलच्या बेडच्या मागे साईड टेबल असतं. समोर दिसतोय तो इंटरकॉम आहे. एक कपड्याचा स्टँड दिला जातो. नंतर एक TV आहे आणि हा स्मार्ट TV आहे. त्याला वायफाय जोडलेलं आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे हे हिरवं बटन दिसतंय ते इमर्जन्सी बटन आहे. यांनी 3 इमर्जन्सी बटन दिली आहे. म्हणजे इथे राहणाऱ्या माणसाला काहीतरी एकदम त्रास व्हायला लागला तर तो हे बटन दाबलं की याचा आवाज ऑफिसमध्ये जातो आणि सगळी बेल वाजते. मग कोणीतरी लगेच धावत पळत अटेंड करतं. पंखे खोलीत 2, प्रत्येकाला एक पंखा आहे. टॉयलेट ब्लॉकसुद्धा खूप छान स्वच्छ आहे. आणि त्याने काय केलं की इमर्जन्सी केव्हाही येऊ शकते. त्यांनी टॉयलेट ब्लॉकमध्ये सुद्धा हे पुश बटन दिलेलं आहे. हे बटन दाबलं तरी सुद्धा हे येतं. तसं
बाथरूमच्या तिथे सुद्धा, शॉवरच्या तिथे सुद्धा एक इमर्जन्सी बटन आहे. याचा हा खूप दूरवरचा विचार त्याने केलेला आहे. हे बांधताना आता आपण खोलीतून बाहेर जाऊ आणि वरच्या मजल्यावर जाऊ, म्हणजे गच्चीवर जाऊ. आता इथून तुम्हाला छान व्ह्यू दिसेल. पण सगळं कसा आहे, वरली लॉन कशी आहे, समोर दिसतोय तो ते डायनिंग हॉल आहे. आणि ह्या सगळ्या खोल्या आहेत. खोल्या सगळ्या जनरल सगळ्या डबल बेडरूम जे आहेत ते सारखे आहेत. ट्रिपल बेडरूम अजून मोठे आहेत. पण म्हणजे एक रूम दाखवलं की साधारण तुम्हाला कल्पना येते. आता आपण गच्चीत जाऊ. गच्चीमध्ये काय आहे, सोलर वॉटर हीटर्स आहेत आणि सोलर लाईटिंग पॅनलसुद्धा आहेत. हेच लिफ्टचं काम चालू आहे. म्हणजे दुसरी लिफ्ट, समोरची एक लिफ्ट दिसतेच आहे, ती लिफ्ट चालू आहे. ह्याचं काम चालू आहे आणि मोस्टली या महिन्याअखेर किंवा पुढल्या महिन्यापर्यंत हे चालू होईल लिफ्ट. आता मी रेलिंग धरूनच चालतोय. रेलिंगला पावडर कोटिंग इतके चांगल्या क्वालिटीचं आहे की ही रेलिंग नुसती पुसली तरी कायम नवी असल्यासारखी दिसतं. गच्चीवर त्यांनी वॉशिंग कपडे धुण्यासाठी सोय केलेली आहे. त्यांनी काय केलेलं आहे, इथे 3 वॉशिंग मशीन ठेवलेली आहेत. 2 ॲटोमॅटिक आहेत आणि एक सेमी ॲटोमॅटिक आहे. इथे एक धोबी येऊन सगळ्यांचे कपडे कलेक्ट करतो. धोबी म्हणजे वॉशिंगसाठी लावलेलं आहे. इथेच कपडे धुत होतो आणि प्रत्येकाचे कपडे सेपरेट धुवून प्रत्येकाच्या खोलीत स्टँडवर पोचवले जातात. आणि चादरी वगैरे ज्या आहेत त्या मात्र इथेच वाळवल्या जातात, कारण का त्या खूप मोठ्याल्या असतात. आता इथे सोलर वॉटर हीटर अनेक जण बसवतात. पण काय होतं की पावसाळ्यात ढगामुळे ते पाणी गरम होत नाही. तर यांनी केला व्हीगार्डचा एक ॲडिशनल हीटिंग पंप बसवलेला आहे. हा समोर जो दिसतोय तो. त्यामुळे काय होतं, याचं टेम्परेचर 55 डिग्रीला सेट केलेलं आहे. त्यामुळे किती ढग जरी असले तरी तुम्हाला गरम पाणी मिळतं. समोर ते अशा 2 विंगसारखं केलेलं आहे त्यांनी. समोर एक अजून सोलर वॉटर सिस्टीम आहे, ती त्या विंगला पाणी देते, ही इकडल्या विंगला पाणी देते. अशी जनरल अरेंजमेंट आहे. आणि त्यांनी काय केलं की फर्स्ट फ्लोअरवर एक गेम झोन केला आहे. आता तुम्ही तुम्हाला दाखवतो आणि नंतर मग हा व्हिडिओ संपतो. तोपर्यंत आपल्याला तिथे चालत जावं लागेल. हे समोर दिसत आहेत ते सोलर पॅनल्स आहेत सगळी. समोर एक कॉमन डिश आहे मोठी. त्या डिशमुळे सगळ्यांच्या खोल्यात टाटा स्कायचे चॅनल सगळे दिसतात. आणि प्रत्येक खोलीत त्यांनी काय केलं की फ्रेंच विंडो आहे प्रत्येक खोलीत. त्या खोलीला डासाच्या प्रोटेक्शनसाठी जाळी लावलेली आहे. त्यामुळे वाराही भरपूर येतो आणि डासांचा त्रासही होत नाही. आता आपण पहिल्या मजल्यावर आलो गच्चीवरून. आता ते मी जे तुम्हाला प्लॅस्टिकचे पडदे सांगितले ते इथून तुम्हाला क्लिअर दिसतील. ह्या प्लॅस्टिकच्या पडद्यामुळेच पावसाचं पाणी वगैरे आत येत नाही. प्रत्येक टेबल खोलीच्या बाहेरच्या अशी चौकोनी टेबल, खुर्च्या, भरपूर खुर्च्या आहेत. त्यामुळे लोक संध्याकाळी खोलीची गप्पा मारण्यापेक्षा बाहेर येऊनही गप्पा मारतात. ही एक मोठी डॉर्मेटरी आहे इकडे. पण ठीक आहे, त्याच्यात जास्तीचे लोकल 1 दिवसासाठी वगैरे ते दाखवता येतात. नंतर यांनी एक सर्वात छान अरेंजमेंट केली, म्हणजे समोरची जाळी दिसते ना, ती जाळी आणि त्यात आतल्या बाजूला एक आतल्या बाजूला ही खिट्टी आहे. ही खिट्टी उघडून म्हाताऱ्या लोकांसाठी त्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की ही खिट्टी अशी हे उघडून ठेवा. त्यामुळे काय होतं की बाहेरून हात घालून ही जाळी तोडून दरवाजा आत येता येतं. दरवाजा तोडण्याची गरज भासत नाही. तर ही अरेंजमेंट खूप छान आहे त्यांची. आता समोर पाहतो त्याला ते गेम झोन आहे. म्हणजे इथे कॅरम, पत्ते वगैरे संध्याकाळी खेळतात. आणि पोर्चच्या वर त्यांनी एक गॅलरीसारखं केलं आहे. तिथे 5-6 जणं बसून आयदर खेळू शकतात किंवा गप्पा मारू शकतात. आणि हे इथे असे अरेंजमेंट केले टेबल.
तेव्हा ही अरेंजमेंट आहे बसण्याची. आणि आता इथून तुम्हाला इथला व्ह्यू कळतो. इथे इतकं आजूबाजूला मोकळे आहे की आता नवीन बिल्डिंग तयार होत आहेत, पण तरी दोन मोठाले प्लॉट पूर्ण रिकाम आहे. त्यामुळे इथे कायम स्वच्छ हवा आणि प्रसन्न वातावरण वाटतं. इथे बसून वेळ कसाही आरामात जातो. दिवाळीसाठी खूप छान डेकोरेशन इथे केलेलं होतं. त्यातलं आता आकाशकंदील आहे. बस अशी साधारण ही इथली अरेंजमेंट आहे. आता एक इझी चेअरही आहे कोणाला बसायला पाहिजे असेल तर. अशा रीतीने हा आनंदालयाची टूर केली. मी चंद्रशेखर जोशी बोलतो आहे. माझा जन्म नाशिकचाच आहे, पण इतके दिवस नाशिकला एकही चांगला वृद्धाश्रम नव्हता. पण हा वनवासी कल्याण आश्रम वगैरे अशा ट्रस्टनी उभा केलेला आश्रम आहे. इथे मॅनेजर जे लाभले आहेत ते मिस्टर अँड मिसेस ओक, हे खूपच कोऑपरेटिव्ह आहेत. वाटेल ते सगळी धावपळ स्वतः करतात, कोणाला कसलीही मदत करतात. इथले चेअरपर्सन मिसेस देवस्थळी रत्नपारखी ज्या आहेत त्या रोज इथे येतात. आणि नुसतं त्यांची व्हिजिट ऑर्नामेंटल व्हिजिट नसते, ते डायनिंग रूममध्ये येऊन प्रत्येकाशी बोलतात, काय अडचणी आहेत का हे पाहतात. कुठलीही संस्था भरभराटीला यायला त्या व्यवस्थापक तसंच निवासी म्हणजे ऑक्युपंट्स हे चांगले असायलाच लागतात. आणि इथे राहिलेल्यामुळे इतकं प्रेम सगळ्यांचं निर्माण होतं की कोणीही कुठल्या कोणाला मदत करायला तयार असतं, एकमेकाला मदत करायला. आणि मी जसं सांगितलं मध्ये काही अडचण आणली. मध्ये एकदा काही 2 दिवस समजा आमचा आचारी नव्हता म्हणजे खानसामा महाराज, तर 6:30चा इथे टाईम जो आहे तो कधीही चुकला नाही. ओक स्वतः येऊन पहाटे उठून चहा तयार करून 6:30ला सगळ्यांना चहा मिळायचा. इथे टायमिंग असं आहे, 6:30ला चहा, 8:30ला नाश्ता, 12:30ला दुपारचं जेवण, 4ला चहा आणि रात्री 7ला संध्याकाळचं जेवण. आणि 9 वाजता ज्यांना पाहिजे त्यांना एक कपभर दूध मिळतं. आता फोन नंबर आणि पत्ता वगैरे सगळा तुम्हाला आनंदालयाचा मिळेलच, कारण का आता हा सगळीकडे प्रसिद्ध झाला आहे नाशिकमध्ये. तरी मी तुम्हाला ते एकदा फायनली त्याचं हे दाखवतो, त्यांचा नंबर. आता आपण लिफ्टनी खाली जाऊ, म्हणजे तुम्हाला पत्ता दाखवता येईल. हा व्हिडिओ थोडा मोठा झाला, तुम्हाला थोडा कंटाळा, पण ही एरियाच एवढी मोठी आणि इतक्या सोयी आहेत की सगळ्या पॉईंट आऊट करणं अतिशय जरुरी होतं. ते ऑफिसमध्ये त्यांचा मी तुम्हाला पत्ता आणि नंबर देतो. म्हणजे इथलं नंबर आणि ऑफिसचं कार्ड कुठे राहतं? हा 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 या स्क्रीनवर CCTVचं सगळं फुटेज आहे ते इथे रेकॉर्ड करता येतं, वाटतं येतं. आता मी तुम्हाला हा इथला पत्ता आणि हे देतो, म्हणजे तुम्हाला कधी गरज लागली तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. चालेल, ठीक आहे. मग मी आता हा व्हिडिओ बंद करतो.